सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत। आज आपण 64 नंबरचा श्लोक बघणार आहोत आणि 63 नंबरच्या श्लोकामध्ये काल बघितलं की भगवंत म्हणतात की मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे, याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. म्हणजे इथे भगवंतांनी ज्ञान दिलंय, परंतु निर्णय तू घ्यायचा आहे. भगवंत इथे कुठलीही जबरदस्ती करत नाहीत आणि सांगतात की तू विचार कर आणि या तुझ्या इच्छेला येईल ते कर. आणि आता आजच्या श्लोकामध्ये बघूया की भगवंत काय म्हणतायत अर्जुनाला. सर्वगुह्यतं भूय शृणु मे परं वच इष्टोसी मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. भाषांतर: तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्याधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितार्थ आहे आणि म्हणून ते माझ्याकडून ऐक. म्हणजे कालच्या श्लोकामध्ये सांगतायत की तू विचार कर आणि तुला जी इच्छा असेल त्याप्रमाणे कर. आणि इथे काय म्हटले की अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. आणि इथे काय सांगत आहेत आता भगवंत की म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला कशा पद्धतीने ज्ञान दिलं की अगोदर भगवंत अर्जुनाला कशाचं देतात, गुह्य ज्ञान देतात. आपण म्हणतो की गुह्य ज्ञान मी तुला सांगतो, म्हणजे ब्रह्मज्ञान त्यांनी दिलं. त्यानंतर त्यांनी त्याच्यावरून पण अधिक गुह्य ज्ञान दिलं. मग आता ते कुठलं, तर ते अंतर्यामी परमात्म्याचं ज्ञान, परमात्मा म्हणजे काय आहे हे सांगितलं. आणि आता इथे भगवंत काय म्हणत आहेत अर्जुनाला की मी तुला आता परम गुह्य ज्ञान देत आहे. म्हणजे ज्ञानावरून अधिक गुह्य ज्ञान आणि आता परम म्हणजे सर्वश्रेष्ठ असं गुह्य ज्ञान भगवंत म्हणतायत की मी तुला देत आहे. म्हणजे विचार करा की या श्लोकामध्ये किती छान, म्हणजे भगवंत अगोदर पहिलं वाक्य काय म्हणत आहे की तो माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे. म्हणजे आतापर्यंत आपण खूप वेळा ऐकलेलं आहे की आपल्याला जर भगवंतांचं प्रति ज्ञान प्राप्त करायचं असेल किंवा त्यांच्या प्रती जाणून घ्यायचं असेल, तर इथे आपल्याला कशाची गरज आहे, कोण त्यांच्या प्रती जाणून घेऊ शकतो, कोणाला त्यांचं ज्ञान, त्यांच्या प्रती त्यांची भगवंतांविषयीचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं, तर जो भगवंतांचा शुद्ध भक्त आहे. मग इथे भगवंत सुद्धा म्हणतायत की काय म्हणतायत की तू माझा अतिशय प्रिय सखा आहेस आणि तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला हे आता अत्याधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन तुला सांगतो. म्हणजे भगवंतांच्या प्रती, म्हणजे भगवंतांचं जर ज्ञानाची प्राप्ती करायची आहे असेल आपल्याला, तर आपण कोणाच्या मार्फत जाऊ शकतो, तर आपल्याला भगवंतांचे जे शुद्ध प्रामाणिक भक्त आहेत त्यांच्या मार्फतच आपल्याला समजू शकते की ही श्रीमद भगवद्गीता काय आहे. आणि ही भगवद्गीता नाही तर आपण हजारो वर्ष आयुष्य, आपण हजारो जन्म आपण याचं फक्त वाचन करत राहिलो तरी आपल्याला हे ज्ञान, म्हणजे जे ऍक्च्युली भगवंतांच्या हृदयातलं काय आहे ते आपल्याला समजणार नाही. म्हणून आपण आता या श्लोकाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की भगवंत कसे काय म्हणजे म्हणतायत की असं की तू माझा प्रिय सखा आहेस म्हणून मी तुला ज्ञान देतो. मग भगवंतांचे वेगवेगळी भक्तांची उदाहरणं आज आपण बघणार आहोत. आता नुकतीच नरसिंह जयंती होऊन गेली आणि त्यावेळेस पण श्रीमान युवराज हरिप्रभू आणि युगावतार प्रभूजी यांनी खूप सुंदर रविवारचा संडे भागवतम क्लास आणि त्याच दिवशीचा संध्याकाळचा नरसिंह चतुर्दशीचा क्लास यांनी आपले युवराज हरिप्रभू यांनी दिला. तर त्यातले ना मला, मी जस्ट हा श्लोक वाचत होते, त्याच्यावरची तात्पर्य होते, त्यावेळेस ते मला आठवलं आणि मला ते इतकं, म्हणजे असं आपण म्हणतो ना भगवद्गीता हे एक तत्वज्ञान आहे.
तर हे तत्वज्ञान जे आहे, हे तत्व दिलेलं आहे भगवंतांनी. हे तत्वज्ञान आहे. आणि ही एक फिलॉसॉफी म्हणजे आपण भगवंत सांगतायत, परंतु ती कशी जगायची हे भगवंत सांगत नाहीत. फक्त भगवंत सांगतायत, की हे असं मला शरण आहे, मग तसं मला शरण आहे. मग भगवंत असं नाही म्हणत, की "अरे हां, तू मला आता असं कर." भगवंत डायरेक्ट सांगतात, की "तू मला शरण आहे. तू जे काही तुझी कर्म करतोय ती मला अर्पण कर." पण परंतु भगवंत इथे मार्ग नाही सांगत, कशा पद्धतीने करायचं आहे, हे भगवंत सांगत नाहीत. फक्त भगवंत त्याचं एक हे देतात, हेडलाईन देतात, की हे असं-असं कर. मग हे जर आपल्याला शिकायचं असेल, तर ती जी भगवद्गीता आहे, त्याचं तत्वज्ञान जे आहे, त्या तत्वज्ञानाचं जे मूर्तिमंत असं साकार रूप जे आहे, ते आहे श्रीमद भागवतम. म्हणून आपण म्हणतो ना, की जोपर्यंत आपल्याला श्रीमद भगवद्गीता समजू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला श्रीमद भागवतम समजू शकत नाही. मग आता श्रीमद भागवतममध्ये काय आहे, की श्रीमद भागवतममध्ये सगळ्यांना माहीत आहे, की भगवंतांचे जे विशुद्ध भक्त आहेत, त्यांचे जे पार्षद आहेत, त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या असणाऱ्या लीला आणि त्यांच्या असणाऱ्या ह्या लीला म्हणजे ह्या कथा, हे म्हणजे श्रीमद भागवतम. मग आता इथे आपल्याला जर एखादा श्लोक आहे, भगवंत म्हणतात, की आता इथे काय म्हणतायत, की मी तुला अत्याधिक गुह्यतर असं ज्ञान सांगतोय. मग हे काय म्हणतात का? फक्त अर्जुनालाच म्हणतात का, की अर्जुना, मग की तू माझा अतिशय प्रिय सखा आहेस. मग हे फक्त काय अर्जुनालाच आहे का? नाही. मग भगवंत जे वाक्य बोलतात, तर ते त्यांच्या शुद्ध भक्तांच्या बाबतीत ते आदान-प्रदान करतात. आणि असं नाही, की हे फक्त अर्जुनाचं माध्यम करून आपल्याला भगवंत सगळ्यांना शिकवण देत आहेत, की माझ्या शुद्ध भक्तांकडून हे ज्ञान तुम्ही प्राप्त करू शकता. कारण भगवंत अशा भक्ताच्या हृदयातच त्यांचं जी काही त्यांचे आदेश असतील, जे काही त्यांचे शब्द असतील, ते हृदयामध्ये अवतीर्ण होतात भगवंतांच्या. आणि अशा शुद्ध भक्तांच्या मुखातून जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा ते साक्षात भगवंतांचे शब्द असतात. म्हणून नेहमी भगवद्गीता असेल, श्रीमद भागवतम असेल, जोपर्यंत आपण अशा परंपरेमध्ये आलेल्या प्रामाणिक भक्तांच्या मुखातून जोपर्यंत ऐकत नाही, तोपर्यंत त्यातलं ते जे ज्ञान आहे, जसं आता आपण म्हणतो, भगवद्गीता मला समजली. 700 भगवद्गीता मी श्लोका वाचल्या. प्रत्येक श्लोकामध्ये भगवंत हे असं म्हणतायत, कृष्ण असं म्हणतायत, तसं म्हणतायत, इथपर्यंतच आपल्याला त्याची प्राप्ती होईल. पण त्याच्या प्रत्येक शब्दामागे ती एक लाईफस्टाईल आहे ती भगवद्गीता जगण्याची. ती एक कृपा आहे भगवंतांची. तर ती आपल्या जीवनात आपण कशा पद्धतीने स्वीकारू शकतो, तर ते आपल्याला मार्ग दाखवतो ते म्हणजे श्रीमद भागवतम. मग अशा आपण श्रीमद भागवतम मधल्या अशा छोट्या-छोट्या काही उदाहरणं आहेत, त्याच्याद्वारे बघू शकतो, की भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोक आपल्याला भागवतममध्ये त्या श्लोकाला धरून, अनुसरून जीवन जगलेले भक्त आपल्याला दिसतील. म्हणून भगवंत इथे फक्त आपल्याला काय दाखवतायत, एक डेमो दाखवतायत. आपण कसं म्हणतो एखाद्या पिक्चरचा डेमो, तसा हा फक्त डेमो आहे. पण त्याचा पूर्ण 3 तासाचा पिक्चर बघायचा असेल, तर आपल्याला त्या डेमोतून उत्सुकता वाटू शकते. मग आपण तो 3 तासाचा पिक्चर बघू शकतो. अगदी तसं हे भगवद्गीता म्हणजे आपल्याला फक्त भगवंत सांगतायत. परंतु याच्यामध्ये जर ही भगवद्गीता जर आपल्याला योग्य पद्धतीने खोल जर समजली, तर आपल्याला श्रीमद भागवतम मधले हे उदाहरणं लगेच क्लिक होतील, की "अरे हो, खरंच की हे भगवद्गीतेमध्ये एका श्लोकामध्ये आपण असं ऐकलं होतं, त्या श्लोकामध्ये तसं ऐकलं होतं आणि याचं उदाहरण जर बघायचं असेल, तर ते भागवतम." तर आता इथे भगवंत म्हणतात, की "मी माझ्या म्हणजे जो माझा सखा, म्हणजे तू सखा असल्यामुळे मी तुला हे सांगतो." आता भागवतममध्ये त्या दिवशी हे लेक्चर म्हणजे असं नवीन काही नाहीये. फक्त आपण जे ऐकतो, त्याला आपण कुठेतरी ते आपल्याला त्याचं चिंतन-मंथन केलं, तर आपल्याला कळतं, की ते आपल्याला कुठेतरी कनेक्ट होते. आता त्या दिवशी युवराज हरिप्रभूंनी खूप सुंदर एक मुद्दा सांगितला, की त्याच्यामध्ये ना ते म्हणतात, की प्रल्हाद महाराज जे असतात, तर ते प्रल्हाद महाराजांना अ, आईच्या गर्भामध्येच ज्ञानाची प्राप्ती झालेली होती. आणि जेव्हा ते वारंवार नारायण, नारायण भगवंताचं नामस्मरण करत होते श्रीकृष्णांचं आणि त्यावेळेस जेव्हा तो हिरण्यकशिपू इतका क्रोधित होतो आणि हिरण्यकशिपू त्याला म्हणजे प्रल्हाद महाराजांना विचारतो. अगदी ते 5 वर्षाचं छोटं बाळ त्याला विचारतो, की "तू हे कुठून शिकले आहे?" तर त्यावेळेस आहे ना ते म्हणतात ते सांगत नाहीत, की मी कुठून हे ज्ञान शिकलेलं आहे म्हणजे माझ्यात आलेलं आहे किंवा मला ह्या ज्ञानाची प्राप्ती कुठून झालेली आहे नारद मुनींकडून. ते काहीच सांगत नाहीत. त्यावेळेस आहे ना युवराज हरिप्रभूंनी खूप सुंदर मुद्दा तो सांगितला होता, की जे भगवंतांचे भक्त असतात, शुद्ध भक्त असतात, तर ते हे ज्ञान त्यांना त्यांनी हिरण्यकशिपूला सांगितलं नाही. परंतु त्यांचे शाळेमधले जे मित्र होते, तर प्रल्हाद महाराजांच्या शिकवणी म्हणून श्रील प्रभुपादांचं पण एक सुंदर छोटंसं पुस्तक आहे. शक्य असेल तर तुम्ही नक्की सगळ्या जणी वाचा. तर ते पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये ते कसे त्यांच्या मित्रांना उपदेश करतात.
तर त्याचं ते एक सुंदर असं उपदेशांचं एक छोटंसं पुस्तक आहे. तर ते प्रल्हाद महाराज त्यांचे मित्र त्यांना विचारतात, की "जेव्हा तू हे कुठून शिकलास?" तेव्हा ते सांगतात, की "हे मी नारद मुनी माझ्या गुरूंकडून शिकलेलं आहे." आणि इथे मात्र हिरण्यकशिपू जेव्हा किती वेळा विचारत असतो, की "तुला हे कुठून प्राप्त झाले हे ज्ञान? तू त्याचं नाव सांग." म्हणजे असा क्रोधित होऊन विचारत असतो. परंतु प्रल्हाद महाराज कधीच सांगत नाही. म्हणजे याच्यातून खूप छान त्यांनी एक हे सांगितलं, की कशा पद्धतीने जे शुद्ध भक्त असतात किंवा जे भक्त असतात, ते कधीही एखाद्या नास्तिक असेल किंवा एखादा आसुरी प्रवृत्तीचा व्यक्ती असेल, त्याला हे ज्ञान देत नाहीत. पण ते निरागसपणे त्यांचे जे मित्र आहेत, त्यांनी इनोसंटली विचारलं आणि त्यांना मात्र त्यांनी लगेच दिलं. आणि इकडे मात्र हिरण्यकशिपूला त्यांनी काही सांगितलं नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत पण एका ठिकाणी म्हणतात, की की असं एखाद्या म्हणजे जो नास्तिक आहे किंवा जो अशा पद्धती त्याला हे ज्ञान देऊ नये. भगवंत अर्जुनाला म्हणतात, की हे ज्ञान एखादा नास्तिक प्रवृत्तीचा व्यक्ती असेल, तर त्याला हे ज्ञान देऊ नये. मग आता आपल्याला वाटेल, की अरे कसं काय असं आपण समजायचं? तर त्याच्यातून आपण बघू शकतो, की हे जे ज्ञान प्राप्त करण्याची जर आपल्यामध्ये एखादी म्हणजे एखाद्याला एखादी नास्तिकवादी प्रवृत्ती असेल किंवा भगवंतांविषयी प्रचंड द्वेष असेल, तर ती व्यक्ती ते कधीच भगवंतांविषयीचं ज्ञान स्वीकारू शकत नाही. आणि इथे प्रल्हाद महाराज स्वतःच्या पित्यालाही सांगत नाहीत, की हे मी ज्ञान कुठून हे केलेलं आहे आणि तेच मात्र त्यांच्या मित्रांना अगदी निरागसतेने सांगतात. तर याच्यातून आपण एक मेसेज घेऊ शकतो, की जेव्हा आपण अशा शुद्ध भक्तांकडून हे ज्ञान प्राप्त जर करायचं असेल आपल्याला, जसं अर्जुनाला माध्यम वापरलं, आज अर्जुनाचीच कृपा आहे, की भगवंतांची भगवद्गीता आपल्यापर्यंत पोहोचली. मग इथे आपण हे शिकू शकतो, की अशा प्रामाणिक भक्तांकडून जर आपल्याला ज्ञान प्राप्ती करायची असेल, तर त्याला मनाची प्रामाणिकता आणि हृदयाची निर्मळता लागेल व एक तो निरागसपणा लागेल. म्हणजे शुद्ध भक्तांचे हृदय आपण कधी जिंकू शकतो, की जेव्हा आपल्याकडे खूप म्हणजे ते भगवंतांची प्राप्ती, भगवंतांविषयीचं ज्ञान याची उत्सुकता आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे आणि कितीही काही गोष्टींची त्याला अडचणी येऊ दे, परंतु मला ते ज्ञान प्राप्त करायचं आहे. इच्छाशक्ती, दृढ इच्छाशक्ती आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा दृढ इच्छाशक्तीने, नम्र भावनेने आपण अशा जेव्हा भक्तांकडून त्या ज्ञानाची जी काही हे करतो, विचारणा करतो किंवा त्याच्याप्रती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यातूनच आपण अशा भक्तांचं हृदय जिंकू शकतो. आणि जेव्हा भक्तांचं हृदय आपण जिंकू शकतो, तेव्हा त्या भक्तांचे आशीर्वाद जेव्हा आपल्याला मिळतात, भले कधी-कधी असं वाटतं ना आपल्याला, की अरे, आता ते मग आपल्याला लगेच बसतील आणि शास्त्र घेऊन सांगतील, की "अरे, हे असं-असं आहे, ते तसंच-तसं आहे." अजिबात नाही. मी काही दिवसांपूर्वी परमपूज्य राधानाथ महाराजांचा एक क्लास ऐकत होते. त्यावेळेस मी त्याच्या काही नोट्स पण शेअर केल्या होत्या ग्रुपवर. म्हणून मी म्हटलं ना, की कधी-कधी आपण खूप काही ऐकतो, परंतु ते ऐकलेलं मंथन झालं पाहिजे. आपण खूप खूप काही ऐकू नये, पण जे काही थोडंफार ऐकलंय ना, त्याच्यातून आपण मंथन केलं, तर आपल्याला नक्कीच काही ना काही असे इतके सुंदर मुद्दे सापडतात, की जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला खरंच आध्यात्मिक जीवनामध्ये उपयोगी पडू शकतात. तर परमपूज्य राधानाथ महाराज सांगत होते, की तुम्ही कितीही कुठलाही वेगळा मार्ग म्हणजे जेव्हा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला वाटतं, की आता शास्त्रातलं नॉलेज म्हणजे काय, की मला 3 तास मी अध्ययन करेल, मी 4 तास अध्ययन करेल, म्हणजे झालं मला ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्ञानाची प्राप्ती होईल, परंतु भक्तीची प्राप्ती होणार नाही. म्हणून मग त्याच्यामध्ये परमपूज्य राधानाथ महाराज सांगत होते, की आपल्याला जर ह्या ज्ञानाची प्राप्ती करायची असेल, भक्तिमय ज्ञानाची, तर आपल्याला असे जे वैष्णव आहेत, त्या वैष्णवांची सेवा आपल्याला करावी लागेल. आणि एकमेव मार्ग आहे तो, की दुसरा कुठलाच मार्ग नाहीये आपल्याला, की त्या वैष्णवांचे आशीर्वाद जेव्हा आपल्याला प्राप्त होतील, तेव्हा आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होईल. मग आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की असं काही आहे का, की ते वशभक्त आपल्याला लगेच बसून 4 तास कथा करतील, लगेच बसा म्हणतील, हा श्लोक सांगतील, असं होईल का? नाही. तर ते जेव्हा आपण अशा आपल्या आचरणातून, आपल्या वाणीतून जेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आचरण, वाणी शब्द कसे असतात ना आपले, आपण कधी-कधी शब्द काय बोलतो, आपण काही दिवसांनी विसरून जातो. परंतु त्या शब्दाप्रमाणे आपलं आचरण होतंय की नाही, याचा आपण कधी विचार करत नाही. मग जेव्हा आपल्या आचरणाने आपण त्या वैष्णवांना आनंद देतो, अशा प्रामाणिक वैष्णवांना आनंद देतो, संतुष्ट करतो, तेव्हा त्यांच्या हृदयातून जे काही ब्लेसिंग्स येतात ना, ते ब्लेसिंग जे असतात ना, ते ॲक्चुअली ज्ञान आहे, ती कृपा आहे. म्हणजे एखादे वैष्णव जेव्हा संतुष्ट होतात, आनंदी होतात, असे शुद्ध भक्त जसे आपले गुरु महाराज असतील, आपले शिक्षा गुरु असतील, आपले वरिष्ठ असे कितीतरी प्रामाणिक वैष्णव असतात, की त्यांना जेव्हा आपण म्हणजे त्यांचे
ब्लेसिंग्स आपण घेतो, त्यांचे आशीर्वाद आता घेतो, की जसं आपण म्हणतो ना, की आपण वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले, की आता आपण कुठेही काम जाता आजी-आजोबा घरामध्ये कोणी वडीलधारे असतील, तर त्यांच्या पायांना आपण स्पर्श करतो, नमस्कार करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. मग त्यांचे आशीर्वाद म्हणजे काय, की त्यांच्या हृदयातून आलेले आपल्याला जे काही हे आहे, म्हणजे आनंद आहे, तर तो आनंद खरं तर त्या ज्ञानाची प्राप्ती आहे. आणि मग अशा आपण आपल्या गुरु महाराजांना आपण आनंद दिला, अशा प्रामाणिक वैष्णवांना आपण आनंद दिला. तर भगवंत अशी काही कृपा करतात, ते आशीर्वाद म्हणजे ती कृपा आणि ती कृपा अशी काही करतात, की भगवंत आपल्या हृदयामध्ये ते साक्षात्कार देतात. म्हणजे ती जाणीव देतात. त्याच्यासाठी असं कुठलं म्हणजे हे नाहीये, की अरे आता खूप अध्ययन केलं, खूप अभ्यास केला म्हणजे मला मिळेल आणि आपण कुठल्या भक्तांची कुठल्यातरी आपल्या गुरु महाराजांच्या शब्दांना आपण प्रामाणिकपणे स्वीकारत बघत नाहीये. घेतोय, पण प्रामाणिकपणे त्याला एवढं लक्ष देत नाहीये. आणि इकडे मात्र आपण म्हणतोय, की मी माझ्या 16 माळा छान करेल, नियमांचं पालन करेल, मी अगदी हे करेल, ते करेल. तर महाराज त्या लेक्चरमध्ये सांगत होते, की वर्षानुवर्ष ती व्यक्ती छान तिलक धारण धारण करेल. अगदी वर्षानुवर्ष ती भक्तीमध्ये दिसेल, ती सेवाही करताना दिसेल. परंतु अंतःकरण जे आहे, ते नेहमी असं ड्राय राहील, ते कोरडं राहील. म्हणजे ते दिसेल, सगळ्या गोष्टींनी दिसेल. पण तो भक्तीचा जो एक हे असतो, ती कृपा असते, ती त्या व्यक्तीला प्राप्त होणार नाही. म्हणून आपण बघू शकतो, की जेव्हा वैष्णवांना आपण आनंद देतो, तेव्हा त्या आनंदाच्या रूपाने आपल्याला ती कृपा मिळते आणि मग भगवंत संतुष्ट होतात आणि मग भगवंत आपल्या हृदयामध्ये ते ज्ञान देतात. कधी-कधी असं होतं बघा, की एखादा श्लोक असेल, आता बऱ्याचशा आपल्या माताजी लेक्चर देतात यातल्या गीतामृतच्या, त्यांनाही हा अनुभव असेल. कधी-कधी काय होतं, की एखादा श्लोक असेल तर त्या श्लोकावर काहीच सुचत नाही. अरे आता काय बोलावं? कसं बोलावं? एकही शब्द आठवत नाही. की आता कसं म्हणजे कुठला ह्याला रेफरन्स द्यायचा? कुठं हे करायचं? आणि कधी-कधी एखाद्या ह्याच्यावर असं आपल्याला ना नुसतं ते कसं म्हणतात ना, एखाद्याने थोडी चावी दिली, की भर-भर, 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 भर-भर सगळं असं, "अरे हा मुद्दा क्लिक बरा राहील. हां, हे आठवलं." असं होतं. तर हे जे आहे ना, ते आपल्या मनाने होत नाही किंवा आपल्या बुद्धीने होत नाही. मग हे ज्या गोष्टी असतात ना, ती गुरूंची कृपा आणि भगवंतांची कृपा असते. म्हणून ह्या उदाहरणामध्ये द्वारे आपण बघू शकतो, की अशी आपली मनाची प्रामाणिकता पाहिजे आणि हृदयामध्ये एक निर्मळता पाहिजे, की नाही मला हे करायचं आहे. दक्षिण भारतामधलं एक आपण अवंती ब्राह्मणच बहुतेक, की त्या ब्राह्मणाची कथा आपण खूप वेळा सगळ्यांनी ऐकली आहे, की त्यांना भगवद्गीता जाणून घ्यायची होती आणि ती भगवद्गीता म्हणजे असं त्यांना अक्षरज्ञान काहीच नव्हतं. पण जेव्हा ते मंदिराच्या दारात बघून ही जी श्रीमद भगवद्गीता होती, ती त्यांनी उलटी धरली होती. आणि उलटी धरून ते बघण्याचा प्रयत्न करत होते. कारण अक्षरज्ञान काहीच नव्हतं. परंतु हृदयामध्ये भगवद्गीता जाणून घेण्याची, भगवंतांविषयीचं ज्ञान जाणून स्वीकारण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. प्रामाणिकता होती आणि जेव्हा चैतन्य महाप्रभू तिथे येतात आणि ते बघतात, की ते म्हणतात, की "तुम्ही उलटं का धरलेले आहे भगवद्गीता?" तर ते म्हणतात, "मला माहित नाही ही म्हणजे मला माझ्या गुरूंनी सांगितलंय, की भगवद्गीता तुझी जाणून घे, भगवद्गीता पठण कर. पण मला मी शिकलेलो नाही आणि मला ते समजत नाहीये. आणि जे मोठे-मोठे पंडित होते तिथे त्या मंदिराच्या तिथे येणारे, जे शिकलेले ते लोकं हसत होते त्यांना ते काही. तर ते म्हणजे काय आहे ह्यानी भगवद्गीता ह्याला कशी धरावी ते सुद्धा समजत नाही. म्हणजे असे उपरोधिकपणे हे करत कमेंट्स मारत होते. आणि तिथे मात्र चैतन्य महाप्रभू ते बघतात आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात, की खऱ्या अर्थाने तुम्ही भगवद्गीतेचं ज्ञान भगवद्गीतेच्या ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे. म्हणजे हे उदाहरण आपण बघू शकतो. की आपल्याला आपल्या बुद्धीच्या जोरावर, आपल्या ज्ञानाच्या जोरावर ह्या गोष्टी होत नाहीत. तर त्या कृपेवर चालतात. जसं आपलं भौतिक जीवन जे आहे, आपण म्हणतो ना, की खूप काही कष्ट केले, तरी त्या कष्टाला शेवटी कुठेतरी कृपा पण लागते. आता नुकताच नीटचा पेपर झालाय मुलांचा, तर मुलांना खूप टफ पेपर गेला. तर आता कितीतरी मुलांनी खूप कष्ट केलेले आहेत. परंतु तो काही मुलं तर असे म्हणत होते, की "अरे, आम्ही आम्ही ह्या 2025 ची ही मुलंच खूप दुर्दैवी आहेत, की आमच्या वाट्याला हा पेपर आला." म्हणजे मुलांनी खूप अभ्यास केला, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते झालेलं नाही. म्हणजे इथे आपण भौतिक जीवनामध्ये सुद्धा आपण खूप काही कष्ट केले, तर त्याची आपल्याला लगेच काही प्राप्ती होत नाही. त्याला पण काही कृपा लागती. तेव्हा ते आपल्याला प्राप्त होतं. मग नाहीतर जगातले कष्ट करणारी लोकं खूप आहेत. मग सगळेच लखपती झाले असते. परंतु ती त्याची कृपा लागते. तसं आपण बघू शकतो, की आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याकडे खूप मोठं पोस्ट पोझिशन आहे, ज्ञान आहे. आपल्याला वाटतं आपण खूप हुशार आहोत. पण याच्यावर आपल्या आध्यात्मिक जीवनाची गाडी चालतच नाही. जोपर्यंत आपल्याला ती कृपा प्राप्त होत नाही. म्हणून हे उदाहरण आपण बघू शकतो, की अशा शुद्ध भक्तांची सेवा आपण केली पाहिजे. आणि हा श्लोक आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने कनेक्ट करायचा,
याच्यासाठी मी ही उदाहरणं देत आहे. आता याच्यामध्ये भगवंत म्हणतात, की अतिशय गुह्य ज्ञान, अतिशय गुह्य परमश्रेष्ठ. म्हणजे आता भगवद्गीतेच्या आपण अंतिम याच्यामध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये भगवंत आता काय सांगतात, की सगळ्यात परमश्रेष्ठ. परमश्रेष्ठ म्हणजे याच्यावरती काहीच नाहीये. म्हणजे हे सार आपल्याला भगवंत या भगवद्गीतेमध्ये आपल्याला म्हणजे ह्या अध्यायांमध्ये सांगत आहेत. 9व्या अध्यायाच्या शेवटी सुद्धा भगवंत म्हणतात, की "मन्मना मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु." म्हणजे तिथे पण ते सांगतात, की सदैव तू माझं चिंतन कर. आणि याच भगवद्गीतेच्या उपदेशाच्या तथ्यावर म्हणजे याच्या ह्या मुद्द्यावर जोर देण्याकरता भगवंत ह्या श्लोकामध्ये काय करत आहेत? परत त्याची पुनरावृत्ती करत आहेत. आणि कोणी म्हणून आपण बघू शकतो, की जो श्रीकृष्णांचा वास्तविक अतिशय शुद्ध भक्त आहे, तोच गीतेचे ज्ञान, गीतेचं सार जाणू जाणू शकतो. आणि त्या अशा शुद्ध भक्ताची आपण जर सेवा केली, आपल्याला खूप काही अध्ययन, खूप काही करायची गरज नाही. सेवा तर कुणीही कुणाची करू शकतो. आज बघू शकतो आपल्याला पण सेवा करावीच लागते ना, आपले सांसारिक जीवन असेल, भौतिक जीवन. प्रत्येक जण कोणी ना कोणाची सेवा करत आहे. आज आपण आपल्या पतींची सेवा करतोय, मुलांची सेवा करतो, घरातल्यांची कुठलीही म्हणू म्हणजे आपण या मनुष्य जन्मात आलेलो आहोत, तर आपण कोणाची ना कोणाची सेवा करतोच आणि करावीच लागते. त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. मग इथे जर आपण जे शुद्ध भक्त आहेत, तर त्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळाली. तर आता आपल्याला असा प्रश्न पडेल, की अरे सेवा करायची म्हणजे आता काय आम्ही काय त्यांना प्रसादाला बोलवू शकतो का? मग आम्ही त्यांची काय म्हणजे वपू म्हणजे शारीरिक रूपाने काही आपल्याला कुठून आम्ही सेवा करणार? असे प्रामाणिक शुद्ध भक्त कुठे मिळणार? तर अशा भक्तांची जी वाणी असते, ती वाणी जरी आपण प्रामाणिकपणे सिन्सिअरली त्याचं चिंतन केलं, त्याचं मंथन केलं आणि ती आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यातून भरभरून ब्लेसिंग्स आपल्याला कृपा भगवंतांची मिळू शकते. तर या श्रीमद भागवतममध्ये दुसरं एक उदाहरण आपण बघूया, की जेव्हा दुर्वासा मुनींच्या मागे ते हे लागलं, सुदर्शन लागलं आणि सुदर्शनला म्हणजे अंबरीश महाराजांच्या प्रती त्यांचा अपराध झाला. म्हणून सुदर्शन लागलं आणि ते सगळ्या ब्रह्मांडात जातात. परंतु त्यांना कोणीच स्वीकारत नाही. म्हणजे स्वीकारत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना संरक्षण देऊ शकत नव्हतं. कारण भगवंतांच्या पेक्षा शक्तिशाली कोण असू शकतं? शेवटी ते वैकुंठात जातात, भगवंतांकडे जातात आणि त्यांना म्हणतात, की तुमच्या ह्या सुदर्शनला तुम्ही रोखा. मी क्षमा मागतो तुमची. त्यावेळेस इतके सुंदर श्लोक आहेत ते, की भगवंत म्हणतात, की मी माझ्या भक्तांच्या हृदयात राहतो आणि मी माझ्या भक्तांच्या पूर्णपणे अधीन आहे. त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. तुम्ही दुर्वासा मुनींकडे जा आणि त्यांची क्षमा मागा. ते जेव्हा तुम्हाला क्षमा करतील, तेव्हाच ते सुदर्शन तुमचं पाठलाग सोडू शकेल. म्हणजे याच्यातून हा पण मेसेज घेऊ शकतो आपण. जेव्हा दुर्वासा मुनी परत माघारी आले सारे ब्रह्मांड फिरून, अगदी ब्रह्मा, शिव, विष्णू सगळ्यांकडे ते जाऊन आले. आणि जेव्हा त्यांनी अंबरीश महाराजांची क्षमा मागितली, तेव्हा ते सुदर्शन जे आहेत, सुदर्शन मागे फिरले. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की महान भक्तांच्या चरणांची सेवा जेव्हा आपण करतो, त्या ज्ञानाची प्राप्ती होते. आणि इथे भगवंत आपल्याला दाखवून देत आहेत, की ह्या श्लोकांमधून, की मी कोणाच्या हृदयात राहतो? मी माझ्या भक्तांच्या हृदयात राहतो. आणि जर कोणी माझ्या भक्तांचा अपराध करत असेल आणि तो जर मला शरण आला, माझ्याकडे आला, तरी मला ते स्वातंत्र्य नाहीये. कारण मी पूर्ण म्हणजे अधीन, अधीन म्हणजे काय म्हणताय? मी पूर्णपणे अधीन आहे. आज विचार करा आपण पती-पत्नी या नात्यामध्ये ह्याच्यात अजून कुठलं नातं एकदम हे असू शकतं. तर या नात्यामध्ये सुद्धा कुठली पत्नी अशी म्हणू शकत नाही, की मी पूर्ण म्हणजे आताच्या काळात तर नाही, की मी पूर्णपणे माझ्या पतीच्या अधीन आहे. जेव्हा असं येतं तेव्हा एक स्त्री स्वातंत्र्य, पत्नी स्वातंत्र्य, अरे मी स्त्री आहे म्हणून काय झालं? मला पण स्वातंत्र्य आहे. हे सगळे वैचारिक हे जे आहेत, काय म्हणतात ना, आधुनिक विचार त्याला हे होतात. मग आत्ताच्या कुठल्या नात्यामध्ये असं आपण म्हणू शकतो, की साधं हे भौतिक नातं आहे. आई-मुलाचं किंवा पती-पत्नीचं त्याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणू शकत नाही. आणि इथे हे सर्व ब्रह्मांडाचे स्वामी हे काय म्हणत आहेत, की मी माझ्या भक्तांच्या हृदयात राहतोय आणि मी पूर्णपणे अधीन आहे. मला स्वातंत्र्य काहीच नाहीये. स्वातंत्र्य म्हणजे मी काही स्वतः कुठलंच हे करत नाही. मी माझ्या भक्तांच्या हृदयात राहिल्यामुळं मी पूर्ण त्यांच्या अधीन आहे. म्हणजे हे ब्रह्मांडाचे स्वामी आहेत आणि त्यांचं त्यांच्या भक्तांप्रतीचं हे वाक्य आहे. म्हणजे विचार करा हा श्लोक आहे. म्हणजे या श्लोकाला धरून आपण जर बघितलं, तर अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला भागवतममध्ये सापडतील. आणि जेव्हा भगवद्गीता आपल्याला योग्य दृष्टिकोनातून आपण समजून घेऊ, ते योग्य आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल, तेव्हा आपल्याला भागवतमच्या प्रत्येक पाना-पानावर भगवद्गीतेचा श्लोक आपल्याला दिसू शकतो. परंतु त्याच्यासाठी काय लागणार आहे? आपल्याला अशा महान वैष्णवांची
कृपा लागणार आहे. आणि त्यांची भले वापू रूप नाही, पण वाणी रूपाने तरी आपण करू शकतो. तर एकदा ना ते एकदा श्रीकृष्ण कंसाचा वध करण्यासाठी म्हणजे अक्रूरजी त्यांना घेऊन जातात. आणि जेव्हा ते आतमध्ये प्रवेश करतात, त्या कुवल्या पीड हत्तीचा वध करतात, पुढे जातात, ते मल्ल असतात, असं एक टप्पा पार करत जातात. आणि शेवटी कंसाचा ते वध करतात. आणि कंसाबरोबर ते असं हे करतात आणि काही मिनिटातच म्हणजे कंसाला मारून टाकतात. आणि जसं तिथे सगळे हे असतात, श्रीकृष्णांचे ते गोपसवंगडी असतात. आणि तिथे ना सुदामा असतो. सुदामा हा जो असतो ना, तो नेहमी बालमित्र त्यांचा, तो नेहमी श्रीकृष्णांबरोबर, आता श्रीकृष्ण किती 11 वर्षाचे असतात. आणि ते त्या सुदामाला प्रश्न पडतो, की अरे हा कृष्ण असूच शकत नाही. हं, हा आमचा कृष्ण नसेल. परंतु याला याला तर मी असं आमच्या खेळामध्ये असा त्याला हे करून टाकतो आणि याच्यावर किती वेळा राज्य येतं. हा कसं काय असू शकेल? हा कसं काय कंसाला मारू शकेल? सुदामाला असं खूप हे होतं, की हा कृष्ण नसणार आहे. मला चेक केलं पाहिजे. आणि मग ते कंसाचा वध झाल्यानंतर सुदामा तिथे येतो आणि सुदामा श्रीकृष्णांना म्हणतो, की "तू कृष्ण आहेस ना?" ते "हो, तू माझा मित्र आहेस. तू तू कंसाला कसं काय मारू शकतोस? तू माझ्याबरोबर युद्ध कर. मी तुला कधीच हे केलेलं नाही, म्हणजे जिंकून दिलेले नाही. तुला नेहमी हरवलेलं आहे. आणि तू इथं कसं काय एवढ्या मोठ्या कंसाविरुद्ध जिंकू शकतोस?" तर तो म्हणतो, "मला तुझ्याबरोबर हे करायचंय, युद्ध करायचंय." आणि मग तिथं ती कुस्ती वगैरे त्यांची होती आणि श्रीकृष्ण एका मिनिटात हारतात. आणि मग तो म्हणतो, "हां, हां, हे आमचाच कृष्ण आहे." मग त्याला विश्वास बसतो, की श्रीकृष्ण हारले म्हटल्यानंतर हा आमचा श्रीकृष्ण आहे. म्हणजे हे भगवंत आपण बघू शकतो, की कसे त्यांच्या पूर्ण भक्तांच्या अधीन राहतात आणि तेच श्रीकृष्ण कसे एकाला एक हे करत जातात. म्हणजे इथं सुदाम्याचं ब्रीदवाक्य काय होतं? श्रीकृष्ण हरला, तर तो माझा मित्र आणि तो जर जिंकला, तर हा कृष्ण नाही. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की भगवंत हे त्यांच्या भक्तांच्या किती अधीन असतात आणि कुठे कुठलीही गोष्ट करायची म्हणजे तिथे पराजय असेल, कुठला अपमान काहीही असू दे, भगवंत ते एका क्षणात स्वीकारतात त्यांच्या भक्तांसाठी. आणि हेच भगवंत त्यांच्या दुसरी पण एक आपण बाजू बघू शकतो, की हेच भगवंत त्यांच्या भक्तांमार्फतच एखाद्या भक्ताचं पतन होत असेल, त्याचा काही अहंकार त्याला निर्माण झाला असेल, तर त्याच भक्तांच्या मार्फत भगवंत ती मदत करतात. असं नाही की आपल्या पुढे आता येऊन भगवंत उभे राहतील आणि भगवंत म्हणतील, "मी तुला मदत करतो, मग तू हे कर." असं भगवंत कधी म्हणणार नाहीत. आपण याचं उदाहरण बघू शकतो, की जेव्हा उद्धवजी आहेत, जेव्हा उद्धवजी भगवंतांच्या लक्षात येतं, की उद्धवाला थोडासा गर्व झालेला आहे, की मी भगवंतांचा म्हणजे मी श्रीकृष्णाजवळ राहतो, मी श्रीकृष्णांसारखा दिसतो, मी श्रीकृष्ण माझ्यापेक्षा कोण म्हणजे असं एक कुठेतरी थोडा गर्व झालेला असतो. म्हणून भगवंत काय करतात, भगवंत काही बोलत नाहीत. भगवंत सेवा देतात उद्धवाला आणि काय सेवा देतात, की तू संदेश पाठव. संदेश देतात त्यांचा आणि हा गोपींपर्यंत, वृंदावनवासियांपर्यंत पोहोचव म्हणून ही सेवा देतात. तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की जेव्हा अक्रूरजी तिथे जातात आणि जेव्हा अक्रूरजींना कळतं ते, की अरे ह्या गोपींचा स्तर काय आहे आणि तिथे अक्रूरजींना सॉरी उद्धवाला समजतं आणि तिथे उद्धवाला कुठेतरी मनामध्ये हे येतं, की अरे आपल्याला कुठेतरी गर्व झाला होता ह्या गोष्टींचा. गोपींसारखं म्हणजे गोपींच्या चरणांची धुळी मला प्राप्त व्हावी, असे उद्धव तिथं प्रार्थना करतात आणि ते म्हणतात, की मला इथे गवताचं पातं बनवून राहू दे, जेणेकरून मला गोपींच्या चरणांची धूळ प्राप्त होईल. मला आता ना मी ग्रुपवर टाकील. मला आता ॲक्चुअली त्या गवताचं नाव आठवत नाहीये. मी एका लेक्चरमध्ये ऐकून ते नोट डाउन करून ठेवलं होतं. तर ते आता विसरले. जर आठवले तर मी नक्की पाठवेल ग्रुपवर. तर ते गवत बनून आज उद्धवजी तिथे आहेत. म्हणजे इथे बघू शकतो, की भगवंत जसं त्यांच्या शुद्ध भक्तांच्या हृदयातून ज्ञान देतात, तसंच त्यांच्या शुद्ध भक्तांच्या मार्फत ते भक्तांचं रक्षणही करतात. म्हणजे इथे भगवंत रक्षणही करतात, अहंकारही दूर करतात, गर्व दूर करतात, ते ज्ञानाची प्राप्तीही देतात, की जसं असं नाही, की अरे आता भगवंतांना थोडंसं आपण विसरलो आणि गेलो आता बाहेर पडलो आणि मग भगवंत आपल्याकडे बघणार नाहीत. नाही, भगवंत आपली तेवढी काळजी घेतात. जसं आपला जर एखाद्याचा कुणाचा तरुण मुलगा असेल आणि तो भरकटला, थोडासा वाट चुकला, तर मग आपण सोडून देतो का त्याला? आपण प्रयत्न करत राहतो त्याला वेगळ्या ना वेगळ्या, कारण आपलं काय असतं त्याच्यावर प्रेम असतं. तसं भगवंतांचं सुद्धा त्यांच्या भक्तांवरती खूप प्रेम आहे आणि ते प्रेम असल्यामुळे भगवंत कुठल्याही परिस्थितीत त्या भक्ताचं रक्षण करत असतात आध्यात्मिक जीवनाचं. अक्रूरजींचं उदाहरण आपण मग हे उद्धवाचं बघितलं ना, अक्रूरजींचं उदाहरण काय बघितलं, की अक्रूरजी अशा सिच्युएशनमध्ये होते, की तिथे ते कंसाची सेवा करत होते. विचार करा कोणाची सेवा करत होते?
कंसाची सेवा करत होते. आणि इथे उद्धवजी भगवंतांबरोबर राहत होते. तरी तिथे त्यांना कुठेतरी गर्व आला. आणि इथे अक्रूरजी कंसाची सेवा करत करत हृदयामध्ये मात्र भगवंतांचं चिंतन करत होते. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की कुठलीही बाह्य परिस्थिती, म्हणजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असू दे, कुठले असं आपण म्हणूच शकत नाही की मी भक्ती करू शकत नाही. फक्त आपल्या हृदयामध्ये भले भगवंतांप्रती जरी एक वेळेस थोडी कमी आसक्ती असली तरी चालेल, थोडं कमी, पण परंतु भगवंतांचे जे भक्त आहेत त्या भक्तांप्रती जरी आपल्या हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं, त्यांची सेवा आपण केली, तरी भगवंत त्यांच्या सेवेपेक्षा पण भगवंत त्यांच्या भक्तांच्या मार्फत जेव्हा जेव्हा सेवा होते भक्तांची, तेव्हा तिथे भगवंत हे किती आनंदित होतात हे आपण बघू शकतो. आणि हे म्हणून चैतन्य महाप्रभूंचं पण उदाहरण आपण बघू शकतो की जगाई मधाई जे आहेत, जेव्हा नित्यानंद प्रभूंना त्यांनी दगड मारला मधाईने, तेव्हा भगवंत म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा कुणी अपमान केला म्हणजे ते तर भक्ताच्या अवतारामध्ये होते, भक्त म्हणून आले, अवतीर्ण झालेले होते, परंतु ते सहन करू शकले नाही. आणि ते तिथं लगेच तिथे त्यांनी काय केलं की लगेच सुदर्शन पाठवलं. कशासाठी? तर माझ्या भक्ताप्रती केलेला अपराध आहे. म्हणून या उदाहरणांद्वारे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने भगवंत हे त्यांच्या भक्तांचा, हे दोन रूप आहेत भगवंतांचे वेगवेगळे. त्यांच्या भक्तांचा कोणी अपराध केला तर तेच भगवंत कुठलाही नियम काही असू दे त्याला एकदम पूर्णपणे झुगारून देतात. जसं त्यांनी युद्धामध्ये हे घेतली ती महाभारताच्या युद्धामध्ये की मी कुठलं शस्त्र उचलणार नाही. आणि ज्या क्षणी त्यांना दिसलं की भीष्म एकदम म्हणजे अर्जुनाला आता अर्जुनाचा वधच करतील अशी परिस्थिती, त्या ठिकाणी भगवंत त्यांचं वचन विसरून गेले त्यांच्या भक्तांसाठी, अर्जुनासाठी, की मी शस्त्र उचलणार नाही अशी प्रतीक्षा केलेली आहे, प्रतिज्ञा केलेली आहे. तर तिथे ते विसरून जातात आणि तिथे त्यांची ती जी शपथ असते ती मोडतात. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की भगवंत कसे आहेत. जर त्यांच्या भक्तांप्रती संरक्षण असेल, त्यांच्या भक्तांप्रती कुणी अपराध केला तर ते भगवंत त्याला सोडत नाहीत. परंतु तेच भगवंत त्यांच्या प्रती कुणी अपराध केला तर ते त्याच्याकडे लक्षही देत नाही. म्हणून या उदाहरणांद्वारे आपण बघू शकतो की भगवंत हे आचरण का आहे? का तर त्यांचं त्यांच्या शुद्ध भक्तांवर प्रेम आहे. म्हणून आपण सुद्धा अशा वैष्णवांची, आपल्या गुरूंची आपण त्यांच्या वाणी रूप जे आहे, शब्द जे आहेत, तर त्याला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं पाहिजे. त्याचं चिंतन मंथन केलं पाहिजे. आध्यात्मिक जीवन म्हणजे असं नाही, अरे नुसतं हे ऐका, ते वाचा, ते वाचा, असं नाहीये. की एखादा शब्द, एखादंच वाक्य, एखादंच हे, की त्याचं आपण इतकं खोल जायला गेलं पाहिजे, त्याच्यावर विचार करत राहिला पाहिजे, भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे. तेव्हा कधी-कधी त्या एका-एका शब्दावर असे एक-एक आपण म्हणजे काय-काय आपण शिकू शकतो जीवनामध्ये, हे आपण याची कल्पना करू शकत नाही. असे इतके दृष्टिकोन, इतकं आपल्याला भगवंत काय-काय शिकवणी देतील, की फक्त आपण या मार्फत गेलो तर. म्हणून हे भगवद्गीतेच्या आता सार रूपामध्ये आहे आणि या सार रूपामध्ये भगवंत आता काय सांगत आहेत अर्जुनाला, की मी आता तुला परम गुह्य ज्ञान देत आहे. आणि त्या गुह्य ज्ञानातून म्हणजे हा श्लोक आपल्याला शिकवतो, की आपण भगवंतांच्या अशा भक्तांचा शोध घेतला पाहिजे, अशा भक्तांची आपण सेवा केली पाहिजे आणि त्यांच्या हृदयातून आपल्याला ते ज्ञान आपल्यापर्यंत प्राप्त होईल. आणि जेव्हा भगवंत आता उद्याचा एक खूप सुंदर श्लोक आहे उद्याचा पण, मन्मना मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. म्हणजे तू माझं चिंतन कर, माझा भक्त हो. भगवंत सांगतायत आपल्याला डायरेक्टली, परंतु ते आपल्या हृदयाला स्पर्श नाही होणार ह्या आज्ञा. परंतु त्याच वैष्णवांच्या मार्फत आपल्याला समजल्या तर आपल्याला भगवंतांपर्यंत जाण्यासाठी आपण सहजरित्या भगवंतांच्या चरणाची प्राप्ती करू शकतो. जर आपण त्या भावनेने, त्या प्रामाणिकतेने आपण जीवन जगलो तर. म्हणजे जितकं ते सोपं आहे, तितकंच आपल्या अहंकार आपल्या आडवे येत असल्यामुळे तितकंच ते कित्येक जन्म पण ते अवघड आहे. परंतु आपण हा एक संकल्प, हा एक श्लोक माझ्या जीवनामध्ये मी कसा कनेक्ट करू शकतो, की जेणे करू शकतो, की अरे मला त्या ज्ञानाची प्राप्ती होईल. एवढं आपण चिंतन केलं तरी आपल्याला आपोआप सगळं काही भगवंतांविषयीचं ज्ञान आपल्या हृदयामध्ये आपल्याला भगवंत ते देऊ शकतात. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकावर थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. कोणाला काही कमेंट्स असतील तरी सांगा, नाहीतर आपण थांबूया. नित्यसखी माताजी तुम्ही होस्ट आहेत, तर जरा सेटिंग चेंज करताय का? हा, एक मिनिट. केलंय अनम्यूट.
हो, कोणाला प्रश्न असतील तर प्लीज विचारा. नसेल तर आपण थांबूया. चला, कोणाला काही प्रश्न नाहीयेत. थँक्यू सगळ्याजणी जॉईन झाल्याबद्दल, आणि उद्याही नक्की सगळ्याजणी जॉईन करा. करताय माताजी एंड मग? एक मिनिट, आणखी कोणाला विचारायचं असेल? थँक्यू प्रमिला माताजी. हरी बोल. किती 77 श्लोक राहिलेले आहेत आपले आता. आज 64, उद्या 65. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. खूप सुंदर विवेचन. थँक्यू माताजी. आणि आशीर्वादाची गरज असते सगळ्यांच्याच, सगळ्या वैष्णवी आणि वैष्णव सगळ्यांचीच गरज असते. त्याच्याशिवाय काही पुढे जात नाही आपली गाडी. सगळ्यांना सगळ्यांच्या आशीर्वादांची गरज असते, प्रार्थनांची गरज असते. खरंय जितकं खरंय. आपल्याला, आणि कधी कधी ना आपल्याला ना वैष्णवांच्या प्रार्थना आपण किती सहज म्हणतो ना, की अरे माझ्यासाठी प्रार्थना करा, अरे मी तुमच्यासाठी प्रार्थना केली. म्हणजे ना हे ना खरं तर एक साधं प्रिन्सिपल सुद्धा आपण शिकू शकतो. बघा ना, की कोणी भक्त जर आपल्याला म्हणाले की तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना केली, तर आयुष्यामध्ये ना आपल्याला कसं आहे ना, असं कोणी आणून कोणी पैसे दिले चांगले असे हजारो रुपये किंवा काही दिलं की आपल्याला ते किती मोठं वाटेल. पण जर जेव्हा कोणी भक्त म्हणतात की तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना केली, तर ही किती मोठी कृपा आहे. परंतु आपण ते किती कॅज्युअली ऐकतो ना, हा थँक्यू बरं का, थँक्यू, आमच्यासाठी प्रे करा, नक्की प्रे करा. परंतु आपण ते हृदयातून ते किती भगवंतांप्रती कृतज्ञ राहायला शिकलं पाहिजे. ठीक आहे, त्या भक्ताप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली, परंतु भगवंतांप्रती सुद्धा आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, की भगवंता एवढ्या भक्तांच्या प्रार्थना माझ्यासाठी मिळत आहेत. ही किती मोठी अलौकिक अशी गोष्ट आहे. याच्यापेक्षा काहीच मोठं नाहीये. तर आपण भगवंतांना त्याच्याप्रती पण कृतज्ञ राहिलं पाहिजे. तर खरं तर प्रार्थना मिळणं वैष्णवांच्या, ही याच्यापेक्षा आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट मोठी नाहीये. तर जेव्हा भक्तांच्या प्रार्थना आपल्यासाठी येतात, तेव्हा आपण त्या खूप त्या गांभीर्याने आणि खूप खरं तर त्याला काय म्हणतात, तो एक कृतज्ञता ती आपल्या आचरणातून पण दिसली पाहिजे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे माताजी. त्यामुळं सगळ्यांनाच एकमेकांना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रार्थनांची गरज असते. आमच्यासाठी पण प्रार्थना तुमच्या गरजेच्या आहेत, की जेणेकरून आमच्याकडून पण प्रामाणिक नम्र भावनेने अशा सेवा होत राहो. चालेल रसिका माताजी. माताजी लेफ्ट झाल्या का? चालेल माताजी, थांबूया मग. करताय का हे? हरी बोल. नित्य सखी माताजी एंड.